संकल्पना येईल आणि त्या संकल्पनेमध्ये सुद्धा आपण असेच जोमाने सहभागी व्हा आणि अशीच संकल्पना वेगवेगळ्या प्रकारे आपण राबवूया. जसा महाकालीचा प्रत्येक उत्सव आपण सगळ्या आनंदाने साजरा करतो तसाच अनेक उत्सव आपण साजरे करूया. मी थोडक्यात ही संकल्पना साधली आणि ही संकल्पना आम्ही फक्त 8 लोकांच्या कानी घातली आणि त्या 8 लोकांचं 8 ग्रामस्थांचं आम्हाला सहकार्य लाभलं. कारण IPLच्या धर्तीवर स्पर्धा भरवायची म्हटली की संघ मालकांची आपल्याला गरज असते आणि जर संघ मालक असतील IPLला तुम्हाला माहिती आहे मुंबई इंडियन्सचा संघ, चेन्नईचा संघ आपल्याला दिसतो, पण त्यांच्या मागे एक मोठा संघ मालक असतो. जसे मुंबई इंडियन्सचे अंबानी आहेत असे संघ मालक असतात आणि मग त्या संघ मालकांमुळे एक एनर्जी निर्माण होते खेळाडूंमध्ये आणि मग ते संघ तयार होतात. असेच 8 व्यक्ती आम्हाला या ठिकाणी आमच्या पाठीशी उभ्या राहिल्या, आमच्या हाकेला त्यांनी ओ दिला आणि तिथून ह्या पूर्ण महापर्वाला सुरुवात झाली, ज्यामध्ये 8 संघ. महाकाली 11 हा एक संघ होता ज्याला ओनर्स लाभले, मालक लाभले, प्रसाद शेट्टे आणि ऋषी शेट्टे. त्याचप्रमाणे आई भद्रकाली 11 संघ हा अंतिम विजेता संघ या महापर्वाचा. तर त्याचे निलेश साखरकर हे या ठिकाणी संघ मालक म्हणून लाभलेले आहेत, आता या ठिकाणी आसनस्थ आहेत. तर त्यानंतर वडियेश्वर 11चे नेहमीप्रमाणेच रामनाथ वाकडे सर हे या ठिकाणी आम्हाला संघ मालक म्हणून लाभले. त्याचप्रमाणे आयडियल वर्क्स 11 संघाचे भावेश जगन्नाथ पडियार या ठिकाणी उपस्थित, त्यांचं नेहमीच सहकार्य असताना यावेळी त्यांनी मोठं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. साकेत स्पोर्ट्सचे निलेश गोलतकर हे या ठिकाणी यांचंही सहकार्य लाभलेलं आहे. शंतनू सुपर किंग्स संघाचे शंतनू संदीप बिर्जे यांचं सहकार्य लाभलं आणि त्यांचं विशेष श्रेय आमच्या विकास सरांना जातं. त्याचप्रमाणे वाडेगट्टी टायगर्स संघाचे गौरीशंकर नार्वेकर हे मालक झाले आणि त्याने आपला संघ या ठिकाणी दिला आणि वाडेश्वर वॉरियर्स संघासाठी प्रसाद वारिक यांनी तयारी दर्शवली आणि ह्या सगळ्यांमुळेच आम्ही संघ तयार करू शकलो. आणि मग थोडीशी कल्पना देतो की नियमित स्पर्धा आणि ही प्रीमियर लीग यामध्ये काही प्रकार आहे की गावातील सगळ्या खेळाडूंनी एक माफक फी भरून आपली खेळाडू म्हणून नोंदणी केली आणि त्या नोंदणीतून या संघ मालकांच्या उपस्थितीत आपण म्हणजे खरेदी केले सगळे खेळाडू आणि असे प्रत्येक संघाने 16 खेळाडू खरेदी केले आणि आपला संघ बनवला. आणि आपण खेळ पाहिलाच, प्रत्येक संघाने सुरेख खेळ केलेला आहे. फक्त थोडीशी नाराजी वाटते आज सकाळपासून, काय समजत नाही, आज मात्र जे संघ हरलेत ते क्षेत्ररक्षकांमुळे हरलेत. आणि आमचे आशुतोष दादा सांगतायत की 6 ते 7 कॅच या अंतिम सामन्यात वडेश्वर संघाने सोडलेत आणि हे जर झेल टिपले असतात ना तर निश्चितच अजून काहीतरी एक चुरशीचा सामना पाहायला मिळाला असता. म्हणजे प्रत्येक क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षक किती महत्त्वाचा आहे तो बघा, की गोलंदाज हा एकटा असतो, फलंदाज हा एकटा असतो, पण उरलेले जे 9 क्षेत्ररक्षक असतात त्यांचं पाठिंबा योगदान गरजेचं असतं. आणि असेच हे क्षेत्ररक्षकाच्या मालकांच्या रूपाने आमच्या पाठीशी उभे राहिले आणि आपण संघ तयार करू शकलो. तर आमचं पहिलं कर्तव्य या ठिकाणी आहे संदीप दादा की या सगळ्या संघमालकांचा आपण शाल, श्रीफळ आणि एक पुष्प देऊन यथोचित सन्मान करूया. मी तशीच नावं घेतोय त्या प्रत्येक संघमालकाने कृपया यापुढे. ओके, सुरुवात करूया आपण. महाकाली 11 संघाचे संघ मालक प्रसाद शेट्टे, ऋषी शेट्टे यांचा सन्मान करूया. या अभिदादा तोडणकर, श्रीफळ शाल आणि पुष्प देऊन आपण त्यांचं याचा सन्मान करतोय. त्यानंतर निलेश साखरकर दादा, नांदगावकर गुरुजी, घ्या पटकन घ्या. हां घ्या. आणि निलेश दादा आपलं अभिनंदन, आपला संघ विजय झालेला आहे. त्यानंतर रामनाथ वाकडे सर, समीर दादांच्या हस्ते ते बघ, समीर दादा
सावकाश सावकाश. त्यानंतर जगन्नाथ पडियार. जगन्नाथ पडियार यांच्याविषयी बोलेन की कुठलाही कार्यक्रम असो, म्हणजे धार्मिक कार्यक्रम असो, एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असो, हा खेळाचा कार्यक्रम असो, या सगळ्या कार्यक्रमात त्यांचं काही ना काही हातभार असतोच. त्यामुळे गुरुजी घाणेकर गुरुजी. निलेश गोलतकर दादा. सुनील जिरुमडे. तुमचा सन्मान नक्कीच आहे. आणि त्यांच्यासाठी प्रत्येक संघासाठी सन्मान चिन्ह पण आहे. आपण प्रत्येक संघासाठी सन्मान चिन्ह आहे, ते घेऊया नंतर. नंतर याच्यानंतर घेऊया. शंतनू बिर्जी तुम्ही घेणार. हां, त्यांच्या वतीने विकास वारिक सर घेत आहेत. या राजू दादा या. त्यांच्याकडे द्या. नंतर देऊया. त्यांना पण द्यायला लागेल, द्यायला पाहिजे. धन्यवाद. नंतर गौरीशंकर नार्वेकर दादा. प्रमोद वारिक उपसरपंच कोणसर बुद्रुक यांच्या हस्ते आपण देतोय. हा राहिला ना. आणि संदीप कोरगावकर, प्रसाद वारिक, महेश, त्यांच्या वतीने महेश. सन्मान चिन्हही आहे सोबत, सन्मान चिन्ह सुद्धा आहे. माझ्या मते ज्यांचा अगोदर आपण सन्मान केला आहे त्यांनाही सन्मान चिन्ह प्रदान केलं जाईल. आठ संघांचा आपण या ठिकाणी संघ मालकांचा सन्मान केला आहे. हा नुसता या संघ मालकांचा सन्मान नसून त्यांच्यासोबत जे 16 सहकारी त्यांच्यासोबत होते त्या सगळ्या 16 सहकाऱ्यांचा हा सन्मान आहे. आपण त्यांना तेवढं सहकार्य केलं आणि त्यामुळेच ही स्पर्धा आपण यशस्वी करू शकलो. खरं तर बक्षीस वितरणाकडे आपण वळणार आहोत. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी आणखीन अनेकांचे सहकार्य या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे, ज्यामध्ये प्रमुख भूमिका असते. कुठलाही स्पर्धात्मक कार्यक्रम असला तर खरी परीक्षा असते ती त्या स्पर्धेमध्ये अचूक निर्णय देणारे पंच. तर आपल्याला या ठिकाणी पंच अगदी निर्विवाद पंचगिरी पाहायला मिळाली. कुठेही कुठल्याही निर्णयावर कोणाचंही ऑब्जेक्शन नाही, सगळ्यांनी ते मान्य केले. एवढी अचूक पंचगिरी केली आणि असे आपल्याला 2 पंच लाभले. त्यामध्ये ओमकार खानविलकर आणि निवृत्ती भोसले दोघांनाही आम्ही विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावर यावा. आपलाही यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. निलेश कोण काय? निलेश दादा. हां, निलेश दादा गोलतकर. ठेव तिथे. सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्प. निवृत्ती भोसले भालावली परिसरातील किंवा आडिवरे भालावली पंचक्रोशीतील एक नावाजलेला असा उत्कृष्ट खेळाडू
निवृत्ती भोसले उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि तसंच ओमकारदादा खानविलकर जैतापूर परिसरामध्ये एक नावाजलेला असा अष्टपैलू खेळाडू आणि आज सुरेख पंचगिरी केलेली आहे. या ना जगूदादा. जगन्नाथ पड्यार. शाल सन्मान चिन्ह कागद काढा त्याचा. हो. त्यानंतर आपण पाहिलं की जे प्रेक्षक किंवा जे ग्रामस्थ या ठिकाणी येऊ शकत नव्हते किंवा येणं शक्य झालं नाही त्यांच्यासाठी घर बसल्या ह्या मॅचेस पाहण्याची आपण संधी उपलब्ध केली आणि ती संधी आपल्याला उपलब्ध करून दिली रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून. रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह सगळ्यांचं आहे सगळे आहेत असं. तर त्यासाठी प्रमुख कामगिरी या ठिकाणी पार पाडलेली आहे. ते आमचे मित्र सौरभ दादा मयेकर यांचाही या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. गुरुजी घेऊ दे. हां गुरुजी नांदगावकर गुरुजी. खरं तर सुंदर प्रक्षेपण लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळालेलं आहे. प्रत्येक चौकार प्रत्येक षटकार किंवा एखादी विकेट हे आपल्याला रिप्लेमध्ये सुद्धा पाहायला मिळत होती. असे सौरभदादा मयेकर आपल्या रत्नागिरीचेच म्हणजे खूप लांबचे नाहीत रत्नागिरीचेच आहेत. त्यांचं रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह हे यूट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनलच्या माध्यमातून त्याने आपल्याला लाईव्ह केलेलं आहे. ड्रोनच्या सहाय्यानेही चित्रीकरण केलेलं आहे. तर धन्यवाद. त्याचप्रमाणे इथं बसून त्यांनी सगळं नियोजन केलं परंतु कॅमेरामनची कामगिरी तेवढीच महत्त्वाची असते. तर त्यांनासुद्धा सहकारी कॅमेरामन लाभलेले आहेत अनिकेत माटे आणि यश कानर. मी दोघांनाही विनंती करतो की आपण मंचावर यावं. आपलाही आम्ही यथोचित सन्मान करीत आहोत. कॅमेरामन अनिकेत माटे आणि यश कानर या. यश दादा या या दोघांचा सन्मान. समीर दादा हां दोन्ही. हां आणि संगमेश्वरची टीम सोबत ते काम करत असतात त्यांचं या ना समोर. आणि संगमेश्वरमधून खास इथं आपल्या ते राजापूरमध्ये आडिवऱ्यामध्ये आलेले आहेत. निश्चितच तुमचं दोघांचंही नाव आमच्या कायम लक्षात राहील कारण आमच्या या पहिल्या पर्वाच्या इतिहासात तुमची नोंद झालेली आहे. मी पहिल्या पर्वाचे मानकरी आहात. त्याचप्रमाणे वारंवार तुम्ही एक आवाज ऐकत होता आपल्या सुमधुर आवाजात आपल्याला समालोचन कॉमेंट्री आपल्यापर्यंत पोहोचत होते. असे ओमकार दादा शेलार यांचा आवाज आपण ऐकतो. त्यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करतो. ओमकार दादा शेलार. ऋषी शेट्टे मी वेगळी ओळख करून देतो. ऋषी शेट्टे कर्तव्य प्रतिष्ठानचे सचिव ऋषी शेट्टे यांच्या हस्ते हा सन्मान होतोय. काही गोष्टी आपण ठरवून करत असतो. काही गोष्टी आपल्याकडे अचानक घडत असतात आणि ही सगळी दैवी लीला असते. आणि ही सगळी दैवी लीला असेच आपल्याला अंतिम सामन्यासाठी किंवा त्या सामन्याच्या अगोदरच्या सामन्यासाठी आपल्याला समालोचक म्हणून लाभले आशुतोष काळे दादा. त्यांचंही आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. नितीन कदम यांच्या हस्ते आपण सन्मान करूया. सुरेख समालोचन केलं आपण. आणखीन आता सन्मान आणखीन सगळ्यांचं करायचं आपण करायचं आपल्या हस्ते. आता आमच्या विनंतीला मान देऊन अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर त्यांचाही यथोचित सन्मान करणे आमची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी मी संदीप दादाला सांगतो की आपण एक या क्रीडा स्पर्धेचे आयोजक म्हणून सगळ्यांचा यथोचित सन्मान करावा. ज्यामध्ये अभिदादा आहे, आमचे घाणेकर गुरुजी आहेत, आमचे उपसरपंच रोमडे साहेब आहेत. या सगळ्यांचा सन्मान. त्यानंतर
संदीप दादा आहे, आमचे राजू दादा आहेत नेहमीप्रमाणे. खरे तर राजू दादा या स्पर्धेचे व्यत्यच स्पर्धा म्हणजे यजमानी आहेत. प्रमोद वारिक आहेत, कोणसर ग्रामपंचायत उपसरपंच. तुम्ही सगळ्यांकर म्हणजे आमच्याकडून तुम्हालाही प्रेमाचे भेट आहे. असंच प्रेम, असंच लोभ. या ना अभिदादा, या. ही खरं तर आमचं हे तुमच्याशी असलेलं प्रेम आणि तुमच्याशी असलेले आपुलकीचं नातं याचीही भेट म्हणा. आभार नक्कीच नाहीत, कारण आभार हे परक्याचे मानले जातात आणि तुम्ही आपलेच आहात. ही स्पर्धा तुमचीच आहे. फक्त हे आमचं प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आम्ही करतोय. गुरुजी या, गाणेकर गुरुजी या. गाणेकर गुरुजी अनेक वेळा अनेक ठिकाणी समालोचकाच्या भूमिकेत असतात. म्हणजे आमचं नुकताच वाडापेठ ग्रामपंचायतीचा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला, त्यामध्ये घाणेकर गुरुजींनी उत्कृष्ट सगळं सूत्रसंचालन केलं. असे घाणेकर गुरुजी, आज त्यांना सत्कार, अशी माणसं सत्कारापासून थोडीशी लांब असतात, परंतु मी म्हणतोय की हा सत्कार सन्मान नक्कीच नाही. आमचं प्रेम तुमच्याशी आहे. सुनील रुमडे मी नुकसाच एकेरी असंच मुद्दाम उल्लेख करतोय. आमच्या वाडापेठ ग्रामपंचायत सरपंच आहेत, पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून वारंवार ज्यांनी बक्षीस मिळवलं आहे आकाश जाधव. सुनील रुमडे हे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकच म्हणून संघात होते, ज्यांनी कधीही बॉलिंग केली नाही किंवा कधीही बॅटिंग केली नाही. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आणि त्याची उणीव आज या ठिकाणी झाली. आणि मी त्यांना म्हणणारच होतो की तुम्ही काय ती माफक फी भरून जर इकडे प्रवेश घेता तर एखाद्या संघात तुम्ही 4 झेल नक्कीच टिपले असते. संदीप हे आमचे मित्र आहेत, वारंवार सहकार्य त्यांचं असतं. गुगली गोलंदाज म्हणून त्यांच्या संघात स्थान होतं. नाही, संस्कार सांगतोय की हे मंडळाचं प्रेम आहे. हां, समीर दादा समोर बसले, आमचे गुरुजी आहे समोर, पहिली रांग आमची. ओके, आमचे नांदगावकर गुरुजी घ्या ना, नांदगावकर गुरुजी. खरं तर गुरुजनांचा आशीर्वाद हा कायम पाठीशी असावा लागतो आणि तो यापुढेही असणार आहेत. गुरुजी, आम्ही सगळे तुमचे विद्यार्थी अजूनही आहोत. आमचं प्रेम तुमच्या चरणी आहे, असंच तुमचं प्रेम राहू दे आमच्याकडे. समीर दादा आडविरेकर, प्रेमासाठी तुमच्यासाठी शाल आहे, परंतु समीर दादा आडविरेकर यांनी आपला JCB हे मैदान साफसफाई करण्यासाठी दिला होता, तर त्यांचंही मी आभार मानतो. संघमालक म्हणून ऋषिकेश शेट्टे यांचा सन्मान नक्कीच झालेला आहे, परंतु कर्तव्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक सामाजिक कार्यामध्येही ऋषी शेट्टे यांचा या ठिकाणी सहभाग वारंवार असतो. मी एक कर्तव्य प्रतिष्ठानचं एक प्रतिनिधी म्हणून नाही आहे, तो उपसरपंच म्हणून करणार, तर ऋषी शेट्टेंचा सन्मान करूया आपण की कर्तव्य प्रतिष्ठानचे एक प्रतिनिधी म्हणून, कारण कर्तव्य प्रतिष्ठान हे गावामध्ये अनेक उपक्रम राबवत असतं. पटापट घेऊया आपण. राजू दादा या ना, या घेऊया आपण पटापट घेऊ. येतो तुम्ही व्यत्यय ग्रामस्थांच्या वतीने सगळा हा सन्मान किंवा हे प्रेमाची भेट स्वीकारायची आहे, कारण तुमचं व्यत्यय ग्रामस्थांचं मोठं सहकार्य मिळालं. कारण मैदान हे सुंदर असं मैदान आपल्याला पाहतोय ते व्यत्ययच्या भूमीमध्ये आहे. आणि वारंवार मी सकाळपासून सांगत आलोय, ही व्यत्ययभूमी आई महाकालीचं माहेर म्हणून ओळखलं जातं आणि तिच्या पदस्पर्शाने पावन झालेली खांबाची बाऊल हे असं पवित्र स्थान या वडाच्या पाठीमागच्या बाजूला आहे. आणि त्यामुळे त्या पवित्र भूमीत आपण सगळेजण खेळलात. त्यानंतर नितीन कदम यांचंही सहकार्य आम्हाला चांगल्या प्रकारे लागले, त्यांचाही आपण सन्मान करतोय. प्रमोद वारिक, कोणसर ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि कर्तव्य प्रतिष्ठानचे प्रतिनिधी, आणि त्याचप्रमाणे आमच्या गावातील एक उत्तम इलेक्ट्रिशियन. प्रत्येक कामात इलेक्ट्रिशियन म्हटलं की पहिलं नाव येतं ते प्रमोद वारिक आणि आमचा विनोद रुमडे, या दोघांचंच नाव समोर येतं. तर त्यांना ही प्रेमाची भेट. त्याचप्रमाणे आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य रोहन पावसकर, या पुढे या. उमेश जाधव, त्यानंतर या बाजूला उमेश दादा जाधवही बसलेले आहेत, त्यांचंही आपल्याला सहकार्य मिळालेलं आहे.
आकाश ये ना इकडे, राहून दे आता, ते आता घेऊया, मी घेतोय, पटापट घेऊया. उशीर नक्कीच होतोय, परंतु काही कर्तव्य ही पार पाडायचीच असतात आणि त्यामुळेच हा आम्ही तुमचा वेळ घेतोय. नंतर बक्षीस वितरण आपण नक्कीच करणार आहोत. ना मला ना आपण आयोजक आपण नंतर घेऊया, नंतर घेऊया. उपस्थितांचं या ठिकाणी इथे थांब ना, आपण स्वागत केलेलं आहे. या सगळ्यांचा फक्त या तुम्हा सगळ्यांचाच सन्मान नाही, ज्यांचं ज्यांचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे त्या सगळ्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. या स्पर्धेसाठी स्कोरर म्हणून आपल्याला, मी आता काही नावं घेत जातोय, ज्यांना मंचावर बोलवीन त्यांनी मंचावर या. पार्थ नार्वेकर याने या ठिकाणी स्कोरर म्हणून काम पाहिलेलं आहे, त्याचाही आपण सन्मान करणार आहे, कारण अशीच गोष्ट त्याच्याकडून वारंवार घडावी. आकाश या ना, या जरा. मुद्दाम आमच्या आकाशकडून करतोय, कारण एक तरुण रक्त आहे, खेळामध्येही आकाशकडून प्रेरणा घेऊन पहिल्या दिवसापासून तो स्कोरर म्हणून काम करतोय. मध्येच महेश वारिक याचा आशीर्वाद त्याला लाभला, परंतु त्याने सुरेख काम केलेलं आहे. इथं आपल्याला मंच दिसतोय, हा मंच त्या बाजूला टॉस बॉक्सही आहे, ते डगआउट आहे 2, या ठिकाणी डीजेसाठीही सोय करून दिलेली आहेत. असे ओजीस स्पोर्ट्सचे जयेंद्र शेडेकर, नरेंद्र शेडेकर यांनी आम्हाला ही मदत सहकार्य केलेलं आहे, तर त्यांनाही मी मंचावर बोलवतोय. राजूदादांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया. राजूदादा जाधव. नुसतं माझ्या संदीप दादा, आपण नुसतं जयेंद्रला सांगितलं की आम्हाला असं असं पॅव्हलियन पाहिजे, कोणतीही आर्थिक बाब न घेता, कोणताही तसा विचार न करता जयेंद्रने आम्हाला हे सगळं मंडप दिलेलं आहे. दुपारच्या वाऱ्याच्या वेळी थोडंसं टेन्शन होतं त्याला, की एवढा जोरदार वारा होता, म्हणजे दुपारच्या वेळेत जी बॅटिंग होती ती वाऱ्याचीच होती. म्हणजे आमचे समालोचक ओमकार दादा तर हैराण झाले होते की या वाऱ्याच्या माऱ्याला कशा प्रकारे तोंड द्यायचं, कारण त्यांची जी वाऱ्याची बॅट होती ते घरी ठेवून आले होते, पण त्याही परिस्थितीत त्यांनी समालोचन केलं. काही वेळा तर डोळे बंद करून समालोचन केलं, आणि त्याचा फायदा झाला की मागच्या काही टुर्नामेंटच्या ओळी त्यांच्या लक्षात आल्या आणि त्या त्यांनी इथं वापरल्या. त्यामुळे वाऱ्याचाही फायदा होतो, जसा फलंदाजाला होतो तसा आमच्या समालोचकांनाही झालेला आहे. इथे मैदान उपलब्ध करून दिले. खेळ करायचा असेल तर मैदान महत्त्वाचं असतं. मी आता कोणाला बोलवत नाही राजू दादा, पण तुमचा सन्मान आम्ही केला आहे, तर सगळ्या व्यत्यय गावाचा हा सन्मान आहे, तुम्ही सहकार्य केलं आणि त्यामुळे आम्ही इथे ही स्पर्धा पार पाडू शकलो. फक्त एवढंच सांगतो की यावर्षी आईने पुन्हा कुठेतरी जायचं मनात आणलेलं आहे. मी म्हणेन की तुमच्या ह्या यशाला आई पुन्हा एकदा आपल्या माहेरी येऊ देत आणि राजूदादा आमचे खुश होऊ देत, आणि नक्कीच मला वाटतं आई या ठिकाणी येणार. त्याचप्रमाणे पिच बनवणे हे मोठं जोखमीचं काम असतं. पिच बनवणे हे जोखमीचं काम असतं, कारण त्या पिचवर अवलंबून असतं खेळ कसा होणार आहे. तर आमच्या आकाशच्या नियंत्रणाखाली पप्पू वारिक, त्याचप्रमाणे सत्यवान वारिक, विशू कुंभार आणि किरण जाधव या सगळ्यांनी इथं मेहनत घेतली. नियंत्रण आकाशचं असलं तरी या सगळ्यांनी मेहनत घेतली. तर आसपास कुठे असतील या येत आहे प्रमोद दादा, आपल्या हस्ते आपण यांचा सन्मान करूया. या पुढे थोडं. यांची भूमिका अतिशय महत्त्वाची. किरण ये, किरण ही उत्कृष्ट खेळाडू आहे. व्यत्यय संघाकडून न पडता कधीही खेळलेला नाही असा खेळाडू हा किरण जाधव आहे. पण एक मजा आणायचा खेळताना, सगळे खेळाडू सगळे प्रेक्षक खुश व्हायचे. द्या त्यांना सुद्धा द्या, किरणला सुद्धा द्या. आपण जे बॅनर जे बघतोय हे सगळे बॅनर आहेत, ते सगळे बॅनर आपल्याला महेंद्र शेडेकर यांनी बनवून दिलेले आहेत. त्यांचंही आपण या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, आभार त्यांचं मानतोय.
सगळी सोय करता करता या खेळाडूंची, कारण या खेळाडूंना आम्ही संघ मालकांकडे दिलं होतं, त्यामुळे त्यांची जबाबदारी घेणे या त्यांची सगळी सोय करणे ही आमची जबाबदारी होती. आणि त्यामुळे अल्पोपहारची सोय, सगळी जी सोय होती त्यासाठी आम्हाला कोणीतरी मदत करणं आवश्यक होतं. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणेच एक संघ विकत घेतल्यानंतर सुद्धा जगन्नाथ पड्यार यांनी अल्पोपहारासाठी आर्थिक सहकार्य केलेलं आहे. सगळी सोय त्यांच्याकडून आहे, त्यामुळे मोठी सोय केलेली आहे. आणि कितीही, आणि शब्द त्यांचा असा होता, कितीही खर्च होऊ दे मी तो सगळा खर्च मी देणार. त्यामुळे जगन्नाथ पड्यार दादा आपले मी आभार मानतो. पण सुनील वागळेंनी तेवढंच विना मोबदला आपल्याला हे सगळं अल्पोपहार चांगल्या पद्धतीने खाण्यायोग्य बनवून दिला. आणि माझ्या मते सगळ्या खेळाडू म्हणण्यापेक्षा आम्ही सुद्धा दोनदा तो घेतला, एवढ्या चांगल्या दर्जाचा तो केला होता. त्यामुळं जगन्नाथ पड्यार दादाला विनंती करतो की सुनीलच्या वतीने तुम्ही इथं या आणि ही शाल आणि तुम्ही सुनीलपर्यंत पोचवायची आहे. आता मी मागून कोणाला बोलवत नाही, पुढे पटापट घेऊया. पुढचेच समीर दादा द्या पटकन. पण ही सुनीलसाठीची शाल आहे आणि नुसती ही प्रेमाची नाही, जबाबदारीची सुद्धा शाल आहे. कारण पुढच्या वेळी सुद्धा असं सहकार्य तुमच्याकडून पाहिजे, ही जबाबदारीची जाणीव करण्यासाठी आहे. त्याचप्रमाणे मैदान करण्यासाठी पाण्याची आवश्यकता होती, कारण आसपास इथे कुठेही पाण्याची सोय नव्हती आणि मैदान करायचं म्हटलं तर पाणी आवश्यक आहे. आणि त्यासाठी मंगेश पडेलकर किंवा नितीन कदम या आमच्या 2 मित्रांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेलं. आपण नितीनचा या ठिकाणी सन्मान केला. मंगेश कुठं? मंगेश पडेलकर, ठीक आहे, आपण जास्त वेळ घेऊ नको. त्याचा सन्मान येतोची त्याच्या घरी आपण पोचवूया. पण त्याचे सुद्धा आपण आभार मानतोय. आणि जवळपास सगळे, काल मी येऊ शकला नसल्यामुळे आजच्या दिवसामध्ये जवळपास सगळ्यांची नावं मी ह्या कागदावर काढलेली आहेत. तरीसुद्धा कोणतरी चुकून या ठिकाणी राहू शकतो, तर त्या आता बघा असं असतं, ते एखादं नाव कुठेतरी राहतं तर सुमधुर संगीत, वेगवेगळ्या प्रकारचं संगीत आपण ऐकलं. तर डीजेची सोय या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिली. महापुरुष डीजे नवेदर म्हणजे त्यांचे मालक रंजन घाणेकर आणि त्यांचे सहकारी यांचाही या ठिकाणी सन्मान करतोय. रंजन हा खेळाडूच्या स्वरूपात मगाशी मी पाहिला, मग त्याचा भाऊ येतो या ठिकाणी. तर तुम्हीही चांगलं आपल्याला सोय करून दिलेली आहेत, वारंवार मनोरंजन केलं. अभिदादा, तर वारंवार मी आपल्याला सांगतोय की सगळ्यांची नावं मी आजच्या दिवसामध्ये येऊन या ठिकाणी काढलेली आहेत. कोणी कोणी सहकार्य केलं, सगळ्यांचं सहकार्य. आणि प्रमुख सहकार्य असं असतं की आपण म्हणतो की एखादी शाल कमी पडली तर याची त्याला देता येते, पण पैशाचं सोंग कोणाला घेता येत नाही. त्यामुळं मी शेवट मुद्दाम ठेवलं की अनेकांनी आम्हाला आर्थिक या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. वारंवार आमच्या विकास सरांनी यादी वाचून दाखवलेली आहे. वेळेअभावी मी यादी आता ती वाचता येत नाही, तरीसुद्धा पाहूया. तर त्या सगळ्यांचं मी अगदी मनपूर्वक आभार मानतो. आणि असंच प्रेम, असंच सहकार्य आम्हाला द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. तरीसुद्धा चुकून एखादी व्यक्ती किंवा एखादा सहकार्य करणारी व्यक्ती चुकून राहिली असेल तर त्यांचंही मी मनापासून आभार मानतो. आणि निश्चितच कोण राहिलं असेल तर आमच्या तुम्ही निदर्शनास आणून द्या की माझा तुम्ही सन्मान केला नाहीत. आपल्या आडिवरेमध्ये अशा कोण व्यक्ती नसतील, परंतु मी विनंती करतो की येथोचीच आम्ही तुमच्या घरी येऊ, तुमचा सन्मान करू, तुमचा आदर करू. सगळ्यांचे मी आभार मानलेत. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो या MPLच्या माध्यमातून, महाकाली प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की अनेकांनी मला सांगितलं होतं की या स्पर्धेमध्ये तू प्रवेश घे, एखादा खेळाडू म्हणून इथं तू खेळ, कारण हे पहिलं पर्व आहे. परंतु अनेक वर्ष क्रिकेट खेळलो. वयाच्या 15व्या वर्षापासून क्रिकेट सुरू केल्यानंतर वयाच्या 42व्या वर्षी मी क्रिकेट थांबवलं. आज वय वर्ष 48 असल्यामुळे थोडासा कुठेतरी थांबतो. आणि आपण थांबल्यामुळेच असे दुर्वांगसारखे प्लेयर आपल्याला इथं दिसतात, कारण आपण जर जागा रिकामी केली नाही तर दुसरा त्या ठिकाणी बसू शकणार नाही. आणि म्हणून मी या सगळ्या संदीपदाला विनंती केली की मी तटस्थपणे ही स्पर्धा पाहणार, त्याचा आनंद लुटणार. आणि त्यामुळे मला खूप आनंद वाटला की ह्या पहिल्या पर्वाचा मी सहभागी झालो.
एक प्रेक्षक म्हणून सहभागी झालो. आमच्या सौरभ दादासमोर त्यांच्या टेक्निकल टीमशी थोडीशी माहिती घेण्याचा मला माहिती मिळाली. समालोचक ओमकारसुद्धा सोबत समालोचन करण्याची संधी मिळाली. असे वेगवेगळे अनुभव येत गेले आणि फक्त दुःख एवढंच वाटतं की मी कालच्या दिवशी या स्पर्धेसाठी सहभागी होऊ शकलो नाही. तर पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार मानतो, वेळ जास्त घेत नाही. आणि पुढच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी मी माईक देतोय विकास सरांकडे. धन्यवाद पप्पू दादा. जेवढा आम्हाला शक्य होईल तेवढा आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. सर्वांची नावं झाल्याच्या नंतर एक नाव घ्यायचं राहतंय की ज्यावेळी आम्ही MPLची संकल्पना राबवण्याचं ठरवलं त्यावेळी श्री संजय दादा म्हणजे पप्पू दादा गोरव यांचंसुद्धा आम्हाला सहकार्य आलं आहे. एवढ्या सर्वांचा इथे सन्मान झाल्याच्या नंतर तुमचा जर सन्मान जर राहिला तर ह्या कार्यक्रमाला थोडंसं गाळबोट लागू शकतं. मी ऋषीदादाला विनंती करतो की त्यांनी त्यांचासुद्धा यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद. महाकाली प्रीमियर लीग 2025चं पहिलं पर्व आता इथे थोड्याच वेळात पार पडलेलं आहे. त्यानंतर आपण आता इथे वळतोय ते बक्षीस समारंभ. ज्या स्पर्धेसाठी जे 8 संघ आहेत ते या मैदानामध्ये उतरले ते ही ट्रॉफी या MPLच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी उतरले होते. तो अंतिम सामना इथे पार पडलेला आहे. अंतिम सामना जो झाला तो वडयेश्वर 11 विरुद्ध श्री आई भद्रकाली 11 या 2 तुल्यबल संघामध्ये झाला. प्रत्येक या स्पर्धेमध्ये झालेले जे 16 सामने आहेत तो प्रत्येक सामना शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठ वाढवणारा ठरला. हे या MPL स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. असा एकही सामना एकतर्फी झालेला नाही आहे. त्यानंतर या स्पर्धेमधून आपल्याला शेवटच्या क्षणाला जो अंतिम सामन्यासाठी विजेता मिळाला आहे तो श्री आई भद्रकाली 11 हा संघ. या संघाचं मानावं तेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण या स्पर्धेमध्ये सर्वात जर कमकुवत टीम ज्या 3-4 होत्या त्याच्यामध्ये त्यांचं नाव अग्रस्थानावर होतं आमच्या टीमसोबत. परंतु त्यांनी एक संदेश दिलेला आहे, जर तुमच्यामध्ये जिद्द असेल आणि शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानण्याची क्षमता असेल तर तुम्ही तुमच्या प्रत्येक पदावर तुमचं नाव कोरू शकता. आई भद्रकाली 11 या संघाने दिलेला हा संदेश आपण सर्व खेळाडूंना आपल्या मनात ठेवूया आणि ज्या कार्यक्रमासाठी आपण जमलोय त्या कार्यक्रमाकडे मी वळतोय. पण तत्पूर्वी फक्त मी 2 मिनिटांमध्ये ज्यांच्या काही अजून नावं राहिलेली आहेत त्यांची नावं घेतोय. पाणी आणण्यासाठी आपल्याला जे सहकार्य केलं आहे ते सचिनदादा कदम आणि श्री मंगेश पडेलकर यांचेसुद्धा मी शब्दसुमाने आभार मानतो. कारण त्या दोघांचं सुद्धा पाणी नसतं तरी ती व्यवस्था करणं तितकंसं सोपं नव्हतं. त्याचप्रमाणे ज्या बॉटल्स आपण पाहिल्या त्या सुरेशदादा गुरव राजापूर भाजप तालुक्याचे अध्यक्ष यांच्यातर्फे आपल्याला 10,000ची देणगी मिळाली होती. आणि ती विशेष करून फक्त या पाण्यासाठी मिळाली होती. तो खर्च त्या कामासाठी झालेला आहे. आता आपण या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाकडे वळूया. बक्षीस वितरणाच्या सोहळ्यासाठी आपल्याला अनेक इथे ट्रॉफ्या पाहायला मिळत आहेत. त्या ट्रॉफ्या आपल्याला मिळालेल्या आहेत त्या मी प्रथमतः वाचून दाखवतो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कुमार श्लोक व काव्य वैभव ठुकरुल यांच्याकडून आपल्याला मिळालेला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज कलासरी रमेश मुरारी जाधव यांच्या स्मरणार्थ उमेश रमेश जाधव यांच्याकडून आपल्याला तो प्राप्त झालेला आहे. उत्कृष्ट गोलंदाज श्री गणेश कृपा जनरल स्टोअर्स अँड आईस्क्रीम सेंटर बेनगी यांच्याकडून आकर्षक चषक मिळालेला आहे. मालिकेसाठी कलासरी श्री नितीन काशीनाथ नार्वेकर यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण सुरेश नार्वेकर यांच्याकडून आपल्याला हा आकर्षक चषक मिळालेला आहे. त्याचप्रमाणे वाडेगती सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ कुंभे यांच्याकडून गणेश प्रतिमा चांदीची गणेश प्रतिमा आपल्याला मालिकेवर पद्धतीसाठी वेगळी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचा तो चषक आहे कलासरी श्री प्रदीप हरिचंद्र कोरगावकर यांच्या स्मरणार्थ श्री संदीप कोरगावकर यांच्याकडून आपल्याला मिळालेला आहे. त्याचप्रमाणे प्रथम क्रमांकासाठी कैलासरी नितीन काशीनाथ नार्वेकर यांच्या स्मरणार्थ मालिकावीरसाठी कुमार प्रणीत सुरेश नार्वेकर यांच्याकडून ट्रॉफी मिळालेली आहे. उगवता तारा चषक
कालसे मनोरमा गणपत हलदनकर यांच्या स्मरणार्थ कुमार शेखर शिवाजी पेडणेकर यांच्याकडून आपल्याला मिळालेले आहे. त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमासाठी महेश दळवी हे म्हणजेच मायादळवी आपले दादा आलेले होते, त्यांच्यातर्फे सुद्धा एक बक्षीस त्यांनी इथे येऊन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे सिक्सर किंग कुमार सुयश संतोष डापळे यांच्याकडून आपल्याला चषक मिळालेला आहे. इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट श्री आशिष मालवणकर यांच्याकडून आपल्याला ट्रॉफी मिळालेली आहे. शिस्तबद्ध संघासाठी म्हणजे या स्पर्धेमध्ये कुठलीही प्रकारची शिवीगाळ न करण्यासाठी तुम्ही जरी स्पर्धेतून बाद झालात तरी तुमच्या वागण्यातून तुम्ही एक संदेश देण्यासाठी कर्तव्य प्रतिष्ठानकडून एक उत्कृष्ट शिस्तबद्ध ची ट्रॉफी इथे ठेवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठ खेळाडू श्री प्रताप मोरकर यांच्याकडून आपल्याला ट्रॉफी मिळालेली आहे. मी या सर्व ट्रॉफी देणाऱ्या व्यक्तींचे प्रथमतः आभार मानतो आणि आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आता सुरू करूया. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार जातोय मितेश जाधव वाडेश्वर वॉरियर्सचा खेळाडू. 8 कॅच आणि 1 रनआउट ह्या खेळाडूच्या नावावर आहे. तुम्ही जर मगाशी म्हटलात कॅचेस विन द मॅचेस, आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत नेण्यासाठी या खेळाडूने उत्कृष्ट भूमिका बजावली होती. त्याला टक्कर दिली होती ती साहिल गाडगे यांनी उत्कृष्ट कॅच पकडून, परंतु मितेश यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये 8 कॅचेस आणि 1 रनआउट जो संघाला खूप महत्त्वपूर्ण ठरला आहे. मी विनंती करतो की उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही जी ट्रॉफी आहे ती समीरदादा आडिवरेकर यांनी त्यांना ते प्रदान करायची आहे. ती श्लोक आणि काव्य वैभव ठुकरोड यांच्याकडून. त्याचप्रमाणे आपण लगेच येऊया तो उत्कृष्ट फलंदाज. माझ्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज हे नाव सांगायची गरज नसेल. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज आपल्या फलंदाजीच्या जोरावर एक हाती ज्या संघाला उपांत्य फेरीपर्यंत नेला होता तो बेस्ट बॅट्समन म्हणजे उत्कृष्ट फलंदाज पुरस्काराचा मानकरी ठरतोय तो सुमित बावकर. 5 इनिंग मध्ये त्याने 108 रन काढले आहेत आणि 11 षटकार याच्या नावावर आहेत. या टुर्नामेंट मधली पहिली 50 सुद्धा एकट्या सुमित बावकर ह्या खूप मोठं नाव आहे. मी उमेश दादा यांना उमेशदादा जाधव यांना विनंती करतो की त्यांनी दिलेला हा चषक त्यांना प्रदान करायचा आहे. त्याचप्रमाणे मितेश जाधव यांचं अजून एक बक्षीस आहे. मितेश उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी स्वर्गीय प्रवीण भाटकर यांच्या स्मृतीनिमित्त योगेश दळवी यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं रोख बक्षीस आलेलं आहे. ते सुद्धा समीरदादा आडिवरकर यांना मी विनंती करतो की त्यांना प्रदान करायचं आहे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज श्री गणेश कृपा जनरल स्टोअर्स आणि आईस्क्रीम सेंटर यांच्याकडून चषक मिळालेला आहे. तो उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरतोय तो श्री आई भद्रकाली 11 या संघाचा दुर्गेश नांदगावकर यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये 11 विकेट्स घेतलेल्या आहेत आणि त्याची सरासरी होती 9.58 म्हणजे 9.58 ची सरासरी राखून आपल्या संघाला आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी इथपर्यंत आणलंय. मी नांदगावकर गुरुजींना विनंती करतो की त्यांनी हा चषक त्यांना प्रदान करायचा आहे. उत्कृष्ट गोलंदाज दुर्गेश नांदगावकर 11 विकेट. त्यानंतर आपण येऊया या स्पर्धेचं जे उद्दिष्ट होतं जे ध्येय होतं की या आपल्या परिसरातील जे तरुण मंडळी आहेत जे आपल्याला अपरिचित आहेत ती पुढे जावं याच्यासाठी आपण उगवता चषक
सुद्धा इथे ठेवलेला होता. कैलासवासी मनोरमा गणपत हळदणकर यांच्या स्मरणार्थ कुमार शेखर शिवाजी बेंडेकर यांच्याकडून तो आपल्याला मिळालेला आहे. आणि या स्पर्धेचा उगवता तारा चषकचा मानकरी ठरतोय तो दुर्वांग पांचाळ. मी त्याला विनंती करतो की त्याने हा चषक, मगाशीच आपल्याला सांगण्यात आलं होतं की सुनीलदादा रुमडे जे उपसरपंच आहेत वाडापेठ ग्रामपंचायतीचे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून प्रसिद्ध होते, त्यांच्या हस्ते हा सत्कार. त्याचबरोबर स्वर्गीय मंगेश सुतार यांच्यातर्फे उगवता तारा खेळाडू योगेश दळवी यांच्याकडून अजून एक रोख पारितोषिक आलेलं आहे, ते सुद्धा मी त्यांना विनंती करतो. अजून एक आहे दुर्वांग रोख पारितोषिक आहे, ते सुद्धा घ्यायचं आहे. कुठलीही स्पर्धा जे गाजवतात ते खेळाडू, आणि खेळाडू म्हटल्यावर षटकार आणि चौकारांची आतषबाजी होणारच. या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त षटकार मारणारा खेळाडू ठरणार आहे. तर त्याच्यासाठी आपण सिक्सर किंगची ट्रॉफी ठेवली होती इथे. ते कुमार सुयश संतोष डापळे यांच्याकडून चषक मिळाला होता. आणि या स्पर्धेतील सिक्सर किंगचा मानकरी ठरतोय तो वडियेश्वर 11 संघाचा तुषार शृंगारे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने 12 षटकार आपल्या नावावर केलेले आहेत. ह्या खेळाडूची मुंबई पोलीसमध्ये आताच नुकतीच निवड झालेली आहे महिनाभरापूर्वी, आणि तरी सुद्धा आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळात वेळ काढून ते इथे आलेले आहेत. मी घाणेकर गुरुजींना विनंती करतो की त्यांनी हा चषक त्यांना द्यायचा आहे. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट श्री आशिष मालवणकर यांच्याकडून चषक देण्यात आला होता. उत्कृष्ट खेळाडू हा चषकाचा मानकरी ठरतोय तो वडियेश्वर 11 संघाचा आकाश जाधव. मी त्याला विनंती करतो की त्याने इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आपल्या संघासाठी त्याने अक्षरशः घामाच्या इथे धारा वाहिलेल्या आहेत. परंतु मी नेहमी म्हणतो की कुठलीही स्पर्धा एक खेळाडू जिंकून तुम्हाला देऊ शकत नाही आहे. तर त्याच्यासाठी प्रत्येक या स्पर्धेमध्ये मैदान उतरणाऱ्या 11 खेळाडूंचं योगदान तितकंच महत्त्वाचं असतं. मी संघमालक श्री वडियेश्वर 11 संघमालक वाकड सरांना विनंती करतो की त्यांनी हा इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार त्यांना प्रदान करायचा आहे. त्याच्यानंतर वरिष्ठ खेळाडूसाठी श्री प्रताप मुरकर यांच्याकडून ट्रॉफी आलेली होती, आणि या ट्रॉफीचा मानकरी ठरतोय तो 49व्या वर्षी सुद्धा 3 सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करणारा संतोष हळदणकर. मी त्यांच्यातर्फे श्री गजादादा बोकळे यांना विनंती करतो की त्यांनी तो चषक स्वीकारायचा आहे. आणि हा चषक प्रदान करण्यासाठी नितीनदादा कदम पोलीस पाटील वाडापेठ यांना विनंती करतो की त्यांनी द्यायचा आहे. वरिष्ठ खेळाडू या स्पर्धेचा संतोष हळदणकर. त्यानंतर आपण मालिकावीर हा पुरस्कार कैलासवासी श्री नितीन काशीनाथ नार्वेकर म्हणजे पोलीस पाटील यांच्या स्मरणार्थ प्रवीण सुरेश नार्वेकर यांच्याकडून देण्यात येणार आहे ही ट्रॉफी. त्याचप्रमाणे वाडेगती सार्वजनिक मागी गणेशोत्सव मंडळ कोंबे यांच्याकडून चांदीची गणेश प्रतिमा देण्यात येत आहे. आणि मालिकावीर या पुरस्कारासाठी जे नाव घेण्यात येतंय ते नाव जातंय वडियेश्वर 11 संघाचा खेळाडू तुषार शृंगारे, ज्याने 5 मॅचेसमध्ये 138 रन, त्यानंतर 12 सिक्स, 34 ॲव्हरेज आणि 8 विकेट. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये पकडण्यात आल्या होत्या 4 कॅचेस. त्यामुळे या मालिकावीर पदाचा मानकरी ठरतोय तो तुषार शृंगारे. जरी संघ उपविजेता ठरला तरी वडियेश्वर 11 या संघाच्या खात्यामध्ये अनेक बक्षिसं जात आहेत. मी गौरीदादा नार्वेकर यांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार त्यांना द्यायचा आहे. त्याचबरोबर चांदीची प्रतिमा सुद्धा द्यायची आहे.
त्याचबरोबर कर्तव्य प्रतिष्ठानकडून आपल्याला हा चषक पाहायला मिळतोय, जो या स्पर्धेतील सर्वात मानाचा चषक आहे. कारण स्पर्धेमध्ये विजेता उपविजेता कोणी ठरतं, परंतु प्रेक्षकांचे मन जिंकणारा एकच संघ ठरतो. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट फलंदाजी, त्याचप्रमाणे संयम, शिस्त दाखवण्यासाठी जो संघ अव्वल स्थानावर राहणार होता, त्याच्यासाठी कर्तव्य प्रतिष्ठानकडून त्यांचे दूत इथे पाठवण्यात आले होते आणि त्यांनी ते नंबर काढलेला आहे. आणि हा चषक जातोय. आणि निर्व्यसनी खेळाडू शिस्तबद्ध मैदानात तुम्ही कसे वावरता याच्यासाठी, आणि हे त्यांचं मानांकन आहे, त्यांनीही गुण दिलेले आहेत. आणि त्याच्यानुसार जो शिस्तबद्ध संघासाठी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो शंतनू सुपर किंग संघ, संपूर्ण संघ च्या प्रतिनिधीला विनंती करतो, या स्पर्धेतील शंतनू सुपर किंग या संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी ऋषीदादा शेट्टे, त्याचप्रमाणे संयुक्त ग्रामपंचायत कोणसर बुद्रुकचे विद्यमान उपसरपंच प्रमोदजी वारिक यांना विनंती करतो की हा पुरस्कार द्यायचा आहे. हा खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या MPL स्पर्धेच्या पर्वाचा जो द्वितीय उपविजेता ठरलेला आहे तो चषक देण्यात आला. तर कैलासी श्री प्रदीप हरिचंद्र कोरगावकर यांच्या स्मरणार्थ श्री संदीपदादा कोरगावकर यांच्याकडून. आणि या स्पर्धेचा उपविजेता ठरलेला संघ आहे तो श्री आई भद्रकाली 11चा संघ. एक आकर्षक चषक, त्याचप्रमाणे उपविजेत्याचे जे बक्षीस आहे 15,555चा चेक, तो संदीपदादा कोरगावकर यांना मी विनंती करतो की त्यांनी तो द्यायचा आहे. आई भद्रकाली 11चे संघ मालक, उपविजेता वडियेश्वर 11 संघ, सॉरी चूक होते इथे, उपविजेता वडियेश्वर 11 संघाचे संघ मालक श्री रामराजजी वाकडे, त्याचप्रमाणे आकाश जाधव आणि त्यांची टीम इथे समोर यायचं आहे. MPL पर्व 2025चं पहिलं पर्व आणि त्या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरतोय तो वडियेश्वर 11 संघ. धन्यवाद. त्याचप्रमाणे MPL पर्व पहिल्याचा जो अंतिम संघ सामन्यात विजयी झालेला संघ आहे, जो विजेता ठरलेला आहे तो श्री आई भद्रकाली 11चा संघ. त्यांच्यासाठी प्रथम क्रमांकाची जो चषक आहे कैलासवासी नितीन काशीनाथ नार्वेकर पोलीस पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार प्रतीक सुदेश नार्वेकर यांच्याकडून मिळालेला आहे. मी प्रतीक नार्वेकर यांना विनंती करतो की त्यांनी हा चषक प्रदान करण्यासाठी रंगमंचावर यायचं आहे. प्रतीक. श्री आई भद्रकाली 11 संघाचे संघमालक निलेश दादा साखरकर, त्याचा आयकॉन खेळाडू दुर्गेश. हे प्रतीक दादा नार्वेकर यांना विनंती करतो की त्यांनी हा चषक त्यांना प्रदान करायचा आहे. टाळ्यांचा गजर होऊ दे या विजेत्या संघासाठी. जय जय. अंतिम सामन्याचा विजेता ठरलेला संघ श्री आई भद्रकाली 11चा संघ. चषक प्रदान केला जातोय, चेक दिला जातोय, पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले असतील. आणि त्या खेळाडूला विनंती काय, त्यांची मेडल आहेत ती जरा त्यांनी घ्यायची आहेत.
वेळेअभावी आम्ही फक्त हे देतोय, तुम्ही नंतर त्यांचा फोटो सेशन करू शकता. ती मेडल आपल्याला अभिदादा तोडणकर यांच्याकडून मिळालेली होती. अभिदादा त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि ती जी मेडल्स आहेत ती आपले हजारे सर आहेत हायस्कूलचे, त्यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर सर्व ज्ञात अज्ञात कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर मी MPL आयोजकांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम येथे संपला असं जाहीर करतो. त्याचबरोबर मान्यवरांचे खूप खूप आभार. धन्यवाद.